अंजनगाव सुरजीत शिवसेना शिंदे गटाचे शक्ती प्रदर्शन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा भव्य रोड शोपान अटई येथे जाहीर सभेत विकासाचा पंचसूत्री अजेंडा. नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे गट शक्ती प्रदर्शन करत मैदानात उतरली असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित अंजनगाव सुरजी शहरातून भव्य रोड शो काढण्यात आला. तर पान अटई येथे जाहीर सभा मोठ्या उत्साहात पार पडली. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर स्पृहा डकरे तसेच नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित या कार्यक्रमात लाडक्या बहिणी, लाडके भाऊ आणि लाडके भाचे यांचे तुफान गर्दीचे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. सभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपनी आपकी भी नहीं सुनता या शैलीत लाडकी बहीण योजना कधीही बंद होऊ देणार नाही असा ठाम विश्वास व्यक्त केला. यासोबतच अंजनगाव सुरजीच्या सर्वांगीण विकासासाठी बस आगार, पाणी पुरवठा व्यवस्थापन, दर्जेदार रस्ते, युवकांसाठी क्रीडा संकुल, उद्योग विकासासाठी MIDC तसेच संत शिरोमणी रूपलाल महाराज स्मारकासाठी भरघोस निधी देण्याचे ठोस आश्वासन दिले. सभेतूनच त्यांनी उपस्थितांना उत्स्फूर्त आवाहन करते म्हटले, कोणी कापा कोंबडी, कोणी कापा बकरी, निवडून आणा डकरे. या घोषणांनी वातावरण जल्लोषात बदललेले. सभा आटोपल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठल मंदिरात संत शिरोमणी रूपलाल महाराजांचे दर्शन घेतले. या कार्यक्रमाला माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी आमदार अभिजित अडसूळ, आमदार संजय गायकवाड, श्रीमती प्रीतीताई बंड, बाबूराव उंबरकर यांच्यासह शिवसेनेचे अनेक वरिष्ठ नेते, कार्यकर्ते, डॉक्टर स्पृहा डकरे आणि सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. भव्य उपस्थिती, विकासाची ठोस आश्वासने आणि आक्रमक प्रचारामुळे अंजनगाव सुरजीत निवडणूक रणधुमाळीला वेग आल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले.
भव्य रोड शो महाराष्ट्राचे लाडके संत रूपलाल महाराज की जय। चलो या बाजूला या बाजूला तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझ्या युवकांसाठी देखील युवा प्रशिक्षण योजना केली. त्याच्यात थोडी अडचण आली आहे, परंतु ती अडचण देखील दूर करणार आणि त्या युवा प्रशिक्षण योजना देखील सुरू होणार. त्यांच्या हाताला काम मिळणार, त्यांना रोजीरोटी मिळणार, हा देखील शब्द मी देतोय. इथे MIDC नाहीये, बरोबर ना? MIDC मी उदय सामंत यांना सांगतो की या ठिकाणी MIDC पाहिजे, लोकांच्या हाताला काम पाहिजे, पोरांच्या हाताला रोजगार पाहिजे, फूड प्रोसेसिंग युनिट पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा शब्द द्यायला मी तुमच्याकडे आलेलो आहे. आणि बाकी मी आपल्याला एवढंच सांगतो, या ठिकाणी आणखी काय संत्रा केळीसाठी अंजनगाव प्रसिद्ध आहे, पण त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग नाही आहे. आणि म्हणून हे उद्योग सुरू करण्याचा शब्द मी आपल्याला देतो. PR कार्ड आणि आज उपस्थित आपल्या या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अतुल ढकरे आणि आपले शिवसेनेचे नेते माजी मंत्री आपले